मागच्या पार्ट मध्ये बघितलं की मी पुण्याला पोहोचलो. आता इथून मी चाललो आकाशच्या घरी. ताईने आम्हाला मस्तपैकी सुशेला केला. खूपच मस्त सुशेला झाला. थँक्यू ताई. त्यानंतर आम्ही आलो मंदिराला पाया पडण्यासाठी. आता मंदिराच्या इथं आलोय आणि सकाळ सकाळी देवाचं दर्शन घेऊन आम्ही आता बघू फिरू. आता कुठं कुठं फिरू ते आकाशलाच माहीत कुठं फिरू. आणि दुसरी गोष्ट असं की आता मंदिरला आलोय. मंदिर एवढा सुंदर आहे आई शपथ. खूप 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 मस्त आहे. थोडेफार फोटो वगैरे काढू. सध्या तर आता मंदिरामध्ये आलोय. पाय पडू मनापासून. ओके, तर ब्लॉग थोडंसं थांबवतोय. स्क्रीनवरती स्कॅनर आहे, तुम्ही तो स्कॅन करून तुमच्या मोबाईलवरती पूर्ण मंदिराचा व्ह्यू बघू शकता. त्यानंतर आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढले. फोटो कसे आले कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आम्ही तिथून आम्हाला आकाश घेऊन गेला रबडीवाल्याकडे आणि तिथं रबडीचे प्रकार एवढे होते तर आकाशने त्याच्या मनावरतीच रबडी मागवली. आईस्क्रीम पण होते पण आईस्क्रीम खायची इच्छा नव्हती. रबडी खूप टेस्ट आहे. बेंगळूरमध्ये नाही अशी रबडी. खूप म्हणजे खूप टेस्टी आहे खरंच यार. पुन्हा म्हणजे एक नंबर. तिथूनच आम्हाला आकाश घेऊन गेला आता मॉलमध्ये फिरण्यासाठी, कारण आम्हाला दुसरं काही कामच नव्हतं. यावेळेस आम्ही फक्त फिरायला आलतो, त्यामुळं आम्हाला आकाश घेऊन गेला मॉलमध्ये. लास्ट टाइम ज्या मॉलला आलतो ना त्याच्यापेक्षा हा मॉल थोडा मोठा दिसतोय आणि थोडं जास्त भारी पण दिसतंय. वाव किती मस्त आहे हा. वाव यार खरंच खूप खूप भारी आहे लास्ट टाइमपेक्षा. आणि इथं आकाश आणि चिंटोना. भाई साहब एवढा हँग झालं ना, खूप म्हणजे खूप भारी दिसतं. आणि जो व्हिडिओमध्ये दिसतोय मी तुम्हाला समोर दाखवू नाही शकत, एवढा भारी दिसतो यार. ओके मित्रांनो, हा मॉल एवढा मोठा आहे यार, व्हिडिओमध्ये तुम्हाला कवर करू शकत नाही. आणि खूप भारी एक्सपिरियन्स करतोय. मोबाईलमध्ये तुम्हाला करता येणार नाही, पण समोर बघलं तर यार खूप भारी फील येते यार. म्हणजे मला खूप भारी वाटतं यार की एवढं भारी जागेवरती आलो मी. खूप भारी. मॉल फिरून भूक लागली म्हणून आम्ही गेलो KFC मध्ये काहीतरी खाण्यासाठी. इथं पण आकाशने त्याच्या मनावरतीच मागवलं, लेग वगैरे मागवलं आणि चिंटवण्यासाठी व्हेज मागवलं. ते खाऊन आम्ही जिरवण्यासाठी गेलो प्ले स्टेशनला, पण तिथं पण काहीही नव्हतं आमच्या कामाचं. किती बोलल्या फायनल 3,000. तसे तर मग 8 पाठवायची माणसं. 8 माणसं पाठवायची एक दिवसासाठी. 6,000 काय कितीला आहे 6,000 रुपये. 6,000चा शूज. हा म्हणते की माल कालवायचा आहे. हा पॅन्ट खालून फाटला. ओके, आणि असं वाटतं की भाई मी इटा उचलून आलो. आणि ती पॅन्ट डायरेक्ट तिथे लावली. कितीला? 3,000ला. मला तर काही घ्यायचं नाही भाई, एवढे एक्सपेन्सिव्ह भाई कपडे मी नाही करू शकत. 2400 रुपये फक्त साधा शर्ट. तसं बघायचं हा माझ्या अंगावरचा आहे, हा पण 1100 रुपयाचा आहे टी शर्ट आहे. ठीक आहे, मोठेपणा सांगत नाही, पण तरी पण सांगतोय मी की भाई खूप एक्सपेन्सिव्ह आहे इथं. जारामध्ये गेलतो कारण आकाशला सँडो घ्यायची होती. ते घेऊन आम्ही आलो स्टारबक्सला कॉफी पिण्यासाठी, कारण इच्छा होती बाय स्टारबक्सची कॉफी पिण्याची. त्यामुळं आलो स्टारबक्सला आणि इथं एम्बियन्स एक नंबर होता. तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये, सांगायची गरजच नाही. त्यानंतर आमची फटाफट कॉफी रेडी झाली. यावेळेस पण घेतला लॉटे घेतलेला आहे. कपवरती मस्तपैकी नाव टाकलेलं आकाश अंतेश्वर शिव. कॉफीची टेस्ट एक नंबर होती, जबरी एक नंबर. मॉल फिरून कंटाळा आला म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या लोकेशनला. आता आम्ही आलो आता स्विमिंगला. मस्तपैकी आता मस्तपैकी आता इथं आई शपथ गर्दी फिट आहे भाई. 4च्या बॅचचा पास काढून मारली पाण्यामध्ये उडी. नंतर मी आकाश चिंटोना आम्ही 3 जण मस्तपैकी पाण्यामध्ये मस्ती वगैरे केली. नंतर मी थोडेसे व्हिडिओ काढले. आता पाण्यामध्ये पोहल्यानंतर मच्छी खायची इच्छा झाली तर आम्ही गेलो मच्छी खाण्यासाठी. पोहून भुका पण लागला तर म्हणून मच्छी एवढी भारी दिसत होती आणि तोंडाला एवढं पाणी आलं ना, तर खाऊ द्या रे भावांनो, नंतर व्हिडिओ काढतो. मच्छी खाल्ल्यानंतर आकाश बोलतो की भाई इथले प्रॉन्स पण खा, प्रॉन्स पण खूप भारी लागतात. प्रॉन्स म्हणजे भाई झिंगा या कोलबी, कोणाला काय बोलू शकता, पण भाई एक नंबर लागत होता. ते खाऊन आम्ही निघालो वापस घराकडे. घराकडे जाता जाता वापस आम्हाला भूक लागली तर आकाश आम्हाला नेतो खाऊ गल्लीमध्ये. आणि इथे खूप सारे दुकान आहेत, खूप म्हणजे खूप. पण मला इथला टेस्ट करायचा होता शॉर्मा, कारण लास्ट टाइम पण खालता एवढा भारी लागला होता ना, मग त्यामुळे मला वापस खाण्याची इच्छा झाली. मी कल्याणला असताना पण खात होतो, पण एवढा टेस्टी नव्हता जो की हा मला लागत होता. मी आणि आकाशने दोघांनी नॉनव्हेज वाला घेतला आणि चिंटोनाने व्हेजवाला घेतला. मग फटाफट खाल्ला. ओके, पोट भरलेला आहे. आता नाही भाई, आता फक्त आता घरी जाणार आहे आणि झोपी जाणार आहे, कारण दिवसभर भरपूर खाला आणि जेवढं खाल्ला तेवढं सगळं तुम्हाला दाखवलं. ओके, तर ब्लॉग इथेच एंड करतो, कारण घरी जाऊन फक्त झोपणारच आहे. जमलं तर बघू आता ते पुढं कंटिन्यू करतो का नाही माहीत नाही, पण इथेच एंड करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.